तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपल्या तूर पिकामध्ये आपण जी शेंडा खोडणी केली होती त्याचा रिझल्ट कसा आला आणि तूर शेंडा खोडणी करावी की नाही करावी आणि किती दिवसांनी करावी हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. आता तुम्ही जो प्लॉट बघत आहात माझ्या मागे, तो आपला तूर आणि सोयाबीनचा प्लॉट आहे. आपण 4 फुटावर बेड पाडून तूर आणि सोयाबीनची लागवड केलेली आहे. तर या तूर आणि सोयाबीन पिकामध्ये तुरीचे आपण शेंडे खोडले होते 30 दिवसानंतर लागवडीच्या, आणि 30 दिवसानंतर शेंड्या खोडल्यानंतर आपल्याला रिझल्ट कसा आला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो थोडक्यात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुरीची शेंडा खोडणी करावी की नाही करावी याबद्दलही तुम्हाला मी थोडी माहिती देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा आपला प्लॉट आहे सोयाबीन आणि तूर. तर तुम्ही बघू शकता की आपण तुरीची जी शेंडे खोडणी केली होती, आता हे जे झाड आहे या तुरीची आपण इथं शेंडा खोडणी केली होती. बघा, तुम्ही बघू शकता हा शेंडा आपण इथं कट केलेला आहे. तर तुम्ही बघा याला किती फळफांदे आलेले आहेत. तुरीचं झाड कसं डेराबाद झालेलं आहे. आणि यामध्ये ह्या झाडाचा आपण शेंडा इथे कट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण शेंडा खोडणी केली, त्याचा रिझल्ट आपल्याला जबरदस्त आलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये ह्या झाडाचा पण शेंडा खोडलेला आहे. आणि तूर पिकामध्ये शेंडा खोडणी फार महत्त्वाची आहे मित्रांनो. तुमच्याकडे तुरीचं पीक असेल तर तुम्ही अवश्य शेंडा खोडणी करून घ्या, जेणेकरून आपल्या तूर पिकामध्ये तुरीच्या उत्पन्नामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळेल. आता बघू शकता तुम्ही ह्या तुरीच्या झाडाचा शेंडा आपण इथं खोडलेला आहे. तुरीचं झाड आता मी फुटे तुम्हाला मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 फुटवे मित्रांनो आपल्या तुरीच्या एका झाडाला आलेले आहेत. तुरीचं एकच झाड आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपण टोकन यंत्राने याची लागवड केलेली आहे. तर अशा प्रकारे तुरीच्या झाडाची ग्रोथ झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण 30 दिवसानंतर पहिली शेंडा खोडणी ही करून घ्या आणि त्याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला पाहायला आलेला आहे. यानंतर आपण जी शेंडा खोडणी केली होती त्यानंतर आपण एक फवारणी घेतली होती. तर त्या फवारणीचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण टाकणार आहे. तोही तुम्ही आपल्या चॅनलवर येऊन बघू शकता. आणि आपल्या तुरीच्या पिकामध्ये पहिली शेंडा खोडणी करून घ्या मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.